विवेक चूडामणी ग्रंथ. परवा आपण 390 ला येऊन थांबलेलो होतो. भाग 2 390 क्रमांकाच्या श्लोकला. ज्याला काहीतरी भेटलंय तोच याचना करतोय. ज्याला काहीतरी भेटलंय तो. ज्याचं राशन कार्डमध्ये नाव आहे त्या दुकानदाराकडं सारखं हेलपाटे मारतोय, मला कधी राशन भेटणार आहे. तसं ओम नमो ज्ञानेश्वरा, तुमचं स्वरूप असं आहे, तुम्ही माझ्यावर करुणा करा दयाळा. कृपा झाली नाही का? झाली, पण पूर्णत्वापर्यंत नाही पोहोचलो, म्हणून मी तुमचा दास आहे, ज्ञानाचा दास आहे. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय करा? काय आस आहे? करुणा करा दयाळा. अजून माझ्यावर यथार्थ कृपा करा. मी अर्धा रस्ता पास केलेला आहे. कुठपर्यंत अर्धा रस्ता पास केलाय? म्हणजे कुठपर्यंत आलोय? पवन झालोय चराचरामध्ये. चराचरामध्ये मी वारा स्वरूप झालेलो आहे, पण अंतिम स्वरूप वारा नाही, आकाश नाही. आकाशाला ज्याचं पांघरुण आहे ते स्वरूप आहे, आणि तिथपर्यंत न्या. तुम्ही बोलता तर प्रवचन खनित चाललेत प्रवचन तुमचे एकदम, आणि परत तुम्ही म्हणता मी बोलतो, पण मी त्यातल्या काही पूर्ण कलाकुसरी जाणत नाही, त्या शब्दाची लांबी उंची रुंदी जाणत नाही. समुद्र पाहिलाय की नाही आपण? समुद्र वर वर जाणलाय की नाही? पण त्याची लांबी रुंदी आतमध्ये जाऊन पोहोचलोय का? बरं नाही पाहिलं का आपण? बरं, ज्यांनी नाही पाहिला त्यांच्यापेक्षा आपण पाहिलेले बरे, पण पूर्ण जाणलेलं नाही. तशा प्रकाराने आत्मानुभूतीचं जे ज्ञान आहे ते मला कळालेलं आहे, पण मला ते ठसवा, मला परिपूर्ण स्थितीपर्यंत घेऊन जा, आणि मी तुमच्यावर विसंबलेलो आहे. मी तुमचा दास आहे. दास व्हायची गरज आहे, पण कोणाचा दास व्हायचंय? ज्ञानाचा दास व्हायचे. आपण नासक्याचे दास झालोय. आत्म्याचा दास व्हायचंय, अनात्म्याचा दास व्हायचं नाही, आहे की नाही? इथे 390 ला आणि 89 ला 2 दिवस गॅप गेल्यामुळे, एक दिवस गॅप असला, एक दिवसाचा फरक असला तर एक श्लोक मागे जावा लागणार, आणि 2 दिवस असला तर 2 दिवस, आणि जर 15 दिवस गॅप असला तर एकच दिवस आहे. 15 दिवस गेले म्हणजे उरकायचंच नाही. दरवेळेला 15-15 दिवस मागे जाणार, आहे की नाही? आपण म्हणजे ब्रह्मच. 389 389 चा श्लोक सांगतो, आपण सामान्य नाही. असाच भाव झाला तर आपण असामान्य होऊ. आपण जर म्हणलं मी सामान्य मी सामान्य, तर आयुष्यात कधी ती भूमिकाच होणार नाही असामान्यत्वाची. आपण म्हणजे ब्रह्मच, आपण म्हणजे विष्णूच, आणि आपण म्हणजे इंद्रच, आपण म्हणजे शिवच, आपण म्हणजे सर्व विश्व. आपल्यातील आत्म, बघा इथपर्यंत आपण आपल्या गावाला जाऊन म्हणायचं, किंवा लग्नाला 2 शब्द जर सांगितले बोलायला, तर आपण काय बोलायचे तिथं? आपण म्हणजे ब्रह्मच, आपण म्हणजे विष्णूच, आपण म्हणजे इंद्रच, आपण म्हणजे शिवच, आपण म्हणजे हे सर्व विश्वच. ते म्हणतील नक्की दुपारच्या जेवणाचा काहीतरी गंभीर परिणाम झालेला आहे. म्हणजे जेव्हा वास्तव बोलतो ना आपण, वास्तव, त्याचा लोक काय करतात? गैरअर्थ घेतात. वास्तव बोलतो तेव्हा त्याचा गैरअर्थ घेतात, आणि गैर शब्द जेव्हा आपण बोलतो, गैर विवेचन बोलतो, तेव्हा लोक ते यथार्थ समजतात. ये मृत्यू लोकीचे उफराटे, येत जरी जन्मला सीत अवचटे तरी जळजळ. आता इथं जन्मला म्हणजे काय? ज्ञानाच्या मधल्या स्थितीत आपला काय झालाय? आता जन्म ठरून झालाय का अचानक झालाय? अचानक झाले. आपल्याला काहीच माहित नव्हतं, मी इथपर्यंत येणार आहे म्हणून माहित नव्हतं. तर त्या भूमिकेवर जाण्यासाठी ते म्हणतात तुम्हाला, आपल्याला हाच निश्चय करायला लागेल. हा निश्चय कोण करू शकतो? कोण निश्चय करू शकतो? वरवर वरवर 1 माळ जप, 2 माळा जप, 100 माळा जप, ओम नमो भगवते वासुदेव म्हण, ओम नम शिवाय म्हण, ओम रामकृष्ण हरी म्हण, ओम हरिओम म्हण, विठ्ठल विठ्ठल म्हणा, परंतु त्याच्याबरोबर आत्मज्ञानाची गरज आहे. आज जे टाकलेलं स्टेटस आहे ना, गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी ते लिहिलेलं आहे. जो कीर्तन सांगायला चाललेला मनुष्य, तो पूर्ण स्वतः ज्ञानी पाहिजे, तो आत्मज्ञानी पाहिजे, आत्म अनुभव संपन्न पाहिजे. ते कशाने होईल?
हे शब्द बोलले पाहिजे. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. परंतु माझी आत्मचर्चा याचे निखळ प्रबंध आणि माझी आत्मचर्चा विशद प्रबंध. निखळ प्रबंध आणि विशद जवळजवळ सारखेच ना अर्थ, आहे की नाही? याचे पण विश्लेषण झालेले. निखळ प्रबंध आणि विशद म्हणजे व्यापक स्वरूपाच्या चर्चा. माझी आत्मचर्चा विशद एवढ्यावर नाही, तिकडं फक्त प्रबंध, इथं विशद उदंड गाती. मग त्यांची अशी स्थिती होती, कही एखाद्याने वैकुंठ जावे ते तीही वैकुंठच केले आगवी. अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, तुझे तुझ ध्यान कळू आले, तुझा तुझी धाव भाव, तुझा तुझी देव, फिटला संदेह अन्य तत्वी. अजून एक राहिले त्याच्यामध्ये, अवघेची वैकुंठ चतुर्भुज. दुसऱ्यातलं आहे का? अवघेची वैकुंठ चतुर्भुज अशी आपली भूमिका होणार. हे सर्व जगत ईश्वर स्वरूप आहे हा सिद्धांत, हा उपनिषदाचा सिद्धांत ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये दुसऱ्या अभंगात आणला. भरला घनदाट हरी दिसे, ते आपण आहोत. आपल्यातील आत्मतत्व हे अन्य दुसरं कोणी नव्हे. आपल्यातील आत्मतत्व दुसरं कोणी नव्हे. हो, दुसरं कोणी नव्हे. दिसले दुसरे कोण? ब्रह्म, इंद्र दिसला, विष्णू दिसला, भगवान शिव दिसले, तरी हे सगळे आपल्यातलंच आहे. हे विश्व जरी दिसलं तरी कोण आहे? आपणच विश्व झाला. तरी भेदभाव सहजची गेला. द्वेषी म्हणून ठेला जया पुरुषा. बघा, त्याचा द्वेषू संपला. कारण आपणच एक आद्वय ब्रह्म हे जाणे संपूर्ण. आपणच एक आद्वय ब्रह्म हे बोधाचे जाणे संपूर्ण वर्म. म्हणून सर्वत्र सम सदा सम. हे आपणच एक अद्वय ब्रह्म ऐसे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. बघा आता केवढं म्हणजे काय भंडार आहे एवढं. असं आपण ब्रह्म झाल्यानंतर मग काय त्याच्यामध्ये सांगतात? अन्य दुसरे काहीच नव्हे. आपणच विश्व झाला नाही, जगची देह झाले, तरी हर्षामर्ष ठेले. हर्षामर्ष ठेले दुजे विन. एक राहिलं ना मध्ये, आपणची देव जग झाले, जगची देह झाले, म्हणून प्रिया प्र गेले, हर्षामर्ष ठेले दुजे विन. दुसरा नाही त्याला हर्ष बी नाही, मर्ष पण नाही, आनंद बी नाही, द्वेष बी नाही. का? आणि हे सगळं जग आहे ना, जगाची देह झाले. हे आत्म्याचं हे जग काय झाले? आत्म्याचं जग देह झाले. म्हणून माझा प्रिय आहे हा आणि हा माझा अप्रिय आहे, अशा वस्तू राहिल्या नाही. आणि हर्ष आणि दुःख गेले दुजे विन. म्हणून तुम्ही हे दोन भाग ठेवू नका म्हणतात बघा. 9व्या अध्यायाचं म्हणून मध्ये सांगतात, सुख दुःखाची सागरी न बुडीजे. नाही, म्हणून अर्जुन या देहाचे बांधवडी न पडिजे, सुख दुःखाचे सागरी न बुडीजे, आणि सुखे सुख रूप खडीजे आपुल्या अंग. अंग आहे ना, माझी अंग, माझ्या आणि आपुल्या. तर दोघांमधलं कोणतं घेतलं पाहिजे आता? ज्याने बोलल्याने बोलायचे माझी अंगा. म्हणजे मग भगवान कृष्ण, कारण ते म्हणतात आपुल्या अंगा, तर आपण पण तसंच. आणि हे ऑटोमॅटिक आपल्याला त्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणार. आता आपण गाडीत बसलो ना, बस तिकीट काढून बसणं आपलं काम आहे, आणि सुखरूप नेणं ड्रायव्हरचं काम आहे. आणि ड्रायव्हरची नियुक्ती कोणी गण्या माप्यानी केलेली नाही. त्याची पूर्ण परीक्षा घेऊन त्याला तिथे पाठवलेलं आहे. मग आपण जे पहिले भूत पाहत होतो, साप पाहत होतो, भूत पाहत होतो, शिंपली पाहत होतो, ही खरी नव्हती. मग दिसत का होती? ती आपल्या मनाची प्रलंबने होती. त्या आपल्या मनाच्या कल्पना होत्या, आणि त्या कल्पनेमुळं आपण त्याच्या आहारी गेलो होतो. पण आता आम्ही त्या कल्पनेच्या नादी लागणार नाही. आम्ही ती कल्पना म्हणजे देह, तो देह भाव ठेवणी पायी आम्ही ब्रह्मपदी नाचू. त्या स्वरूपामध्ये आम्ही पहुडले जाऊ. मग त्यावेळेला ते भूत दिसणार नाही. सगळं जगत निर्माता ब्रह्मदेव मी आहे. जगताच पालन करणारा
राशन पाणी पुरवणारा विष्णू भगवंत मी आहे आणि जगाचा ऱ्हास करणारे भगवान शंकर मी आहे. इंद्र पाऊस पाडणारा मी आहे. नवे नवे हे सर्व विश्व मी आहे. त्याच्यासाठी हे विश्वची माझे घर. आपलं घर केवढे बघा. त्यावेळेला माझं तुझं भांडण तंटा राहू शकतो का बघा. मी माझे हरपले ठाई जतीच्या तेथी. आपणच हे विश्वची माझे घर. ऐशी मती अशी बुद्धी ज्याची स्थिर. किंबहुना जर स्थिर बुद्धी झाला तर किंबहुना चराचर आपणच झाला ते म्हणतात. त्यामुळं मग त्याला दुसरं काहीच दिसत नाही. 189 होता. आता 390 नंबरचा श्लोक आपण वाचला होता. आत्मतत्व आतही आहे, आत्मतत्व बाहेर सुद्धा आहे. आत आणि बाहेर. आकाश पोकळी मैदानातही आहे आणि ह्या मंदिरातही आहे. पोकळी मंदिरातही आहे, आकाश मंदिरातही आहे आणि मंदिराच्या बाहेरही आहे. मंदिराच्या बाहेर बाहेर आकाश आहे आणि आतही आकाश. हे कशाच्या संदर्भाने बोलण्यात आलेले आहे बाबा? या उपाधीच्या माध्यमातून. म्हणून आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. हे शरीर मध्ये त्याच्या, हे शरीर मध्ये नाहीये. हे शरीर म्हणजे शुद्ध आत्मतत्व आहे. सोन्याची बाहुली म्हणजे सोनं आहे, पण तुम्ही आकार पाहता नाही तर आकारच काय, आकारच झाला. आकाराशी कैसा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव. मग जरी दिसलंय तुम्हाला मध्ये देह दिसतोय म्हणजे अजून शेष उपाधी शिल्लक आहे, शेष अज्ञान शिल्लक आहे. म्हणून भेद दिसतोय आत आणि बाहेर. हा भेद कशामुळे? या भिंतींमुळे. या भिंती आकाशामध्ये का आकाश भिंतीमध्ये? भिंती आकाशामध्ये का आकाश भिंतीमध्ये? आता भिंती आकाशामध्येच आहेत. मग त्या जरी आहेत तर त्यांना आधार कशाचा आहे? त्याचाच आहे. मग हे जर बाजूला काढलं तर ते दोन्ही एक आहे आणि बाजूला नाही काढलं तर मात्र हे कसे आहेत? एकच आहे, दोन नाही. तसे आपण आहोत आत्मतत्व आत बाहेर. आता देवात आणि माझ्यात फरक नाही, जगात आणि माझ्यात फरक नाहीत, माझ्यात आणि तुमच्यात फरक नाही. बाहेर सुद्धा तेच आहे. आत्मतत्व पुढे आहे आपल्या. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. म्हणजे असे मंगेश किती आहेत? एकच मंगेश आहे. आकाश एकच आहे पण माझ्या मागे पुढे लेफ्ट राईट खाली वर असं सगळीकडे आकाशच आहे. मग आकाश माझ्या मागे पुढे मध्ये वर खाली हे कोणामुळे म्हणतोय तुम्ही? या उपाधीमुळे. ती उपाधी बाजूला केलं तर असं म्हणणं सुद्धा नाही पुढे उभा मागे उभा. मध्ये काय? चला आता बरोबर आलोय प्रश्न. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश आणि मध्ये उभा कोण आहे? मंगेश. मग आता हे तीन मंगेश झाले का? नाही. मग जोपर्यंत आपण ते आहे आणि मधले वेगळं समजतोय तर जर समजत असेल तर तो कचरा तुमच्या डोक्यातून काढून टाका. भेदा भेद भ्रम अमंगळ. आणि हे आत बाहेर म्या कोंदले जग निखिलच माझे होतले की तया कैसे कर्म आले जे मीच नाही म्हणते. कर्म आले म्हणजे काय? मधली ही उपाधी बघा. अजून एक आलं होतं पण तुम्ही हे आत बाहेर पाठवले त्याच्यामुळे ते दुसरं आलेलं गेलं निघून. हा भेदाभेद जर तुम्ही पाहत असाल तर तो अमंगळ. मग त्या भेद असला का वाद निश्चित. पण तू का म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. हा आमच्या संप्रदायाचा, हा परक्या संप्रदायाचा, हा अमुक जातीचा, हा तमुक जातीचा, हा अमुक साधना करणारा, तो तमुक साधना करणारा, हा योगी हटयोगी, हा भक्त, हा कर्ममार्गी, हा ज्ञानमार्गी. या चर्चा ज्या आहेत ना ती विश्व तुमची व्यापकत्व भूमिका न झाल्यामुळे साधू जो आहे ना त्याच्याकडे कोणताही गेला तर त्याला तेच दिसणार आहे. कारण त्याची दृष्टी कशी झालेली आहे? शुद्ध झालेली आहे. आणि आपली दृष्टी कशी आहे?
अशुद्ध आहे. आता शुद्ध दृष्टी आणि अशुद्ध दृष्टी म्हणजे काय? कोण सांगतंय शुद्ध दृष्टी म्हणजे काय शिंदे बाबा? हा, ती शुद्ध बुद्धी. आणि अशुद्ध बुद्धी कशाने झालेली आहे? हा, मी देह आहे ही अशुद्ध बुद्धी आहे, आणि माझ्या असं सगळं जगत ब्रह्मरूप आहे ही शुद्ध बुद्धी. शुद्ध बुद्धी कशाने होईल? अशुद्ध बुद्धी गेल्यावर होणार. अशुद्ध बुद्धी म्हणजे देह मी हे सरे, मग उरला उरे विठ्ठल. आत्मतत्व मागेही आहे, दक्षिणेस आपणच आहोत. माझ्या बाजूला दक्षिण दिशा आहे, माझ्या बाजूला दक्षिण दिशा नाही. दक्षिण पण मीच आहे, उत्तर पण मीच आहे, पश्चिम पण मीच आहे, आणि पूर्व सुद्धा मीच आहे. हा, तैसा मी एक वाचुनी काही आन, मग आन आन भिन्न, मग भिन्न भिन्न आन नाही. सोहम बोधे तयाचे ठाई अनन्य होय. जो सोहम करील ना, सोहम बोध आणि अनन्य होईल, त्याला कोणतीही शंका राहणार नाही. तो निर्द्वंद्व होईल, निशंक होईल. आणि असलीच काही तर समोरासमोर बसून चर्चा करून त्याच्यातलं सगळं गबाळ बाजूला काढून टाकेल. असा ज्या वेळेला आपण त्या सोहमची, आता आपण काल परवा पाहिले, आपण आता तो ग्रंथ वाचला एक जोग महाराजांचा, जोग बाबा सोहम सिद्धी साधना करत होते असं त्याच्यामध्ये आहे म्हणणं. वाचलं ना तुम्ही? नाही, सोहम सिद्धी साधना करत होते बघा. पण त्यांनी कोणाला काही सांगितलं नाही, कोणची त्यांना डेअरिंग पण नव्हती विचारायची तुम्ही काय साधना करता. आणि विचारलं तर मग ते हसून खेळून उत्तर देऊन पुढे चालून जायचे. तुकाराम महाराज म्हणतात, ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. शब्द नाही, शब्दाचा नाद. आता शब्दातून कुठं जायचंय? नादाकडं जायचंय. आणि नाद कसा आहे? खोळा. नाद करायचा नाही, हे का नाही? कशाचा नाद करायचा नाही? सोहमचा नाद करायचा नाही. नाद केला का तो खोळा होतो. अरे तो एकटा खोळा होतो नाही, तिथं सगळा पाऊसच तो कोणाचा पाडतो? खुळ्याचा पाऊस पाडतो. म्हणून मग सगळं जगच त्याचं हरिरूप होऊन जातं. उत्तरेकडे आपणच आहोत. आत्मतत्व वरही तसेच खालीही आहे. आत्मतत्व वर आहे, खाली आहे, उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला. हे मोठमोठे साधू बसले होते, त्यांच्या हे चर्चा चालती नाही का? शंकराचार्य आणि असे सगळे आचार्य जर बसले तर त्यांच्या हे चर्चा चालतील नाही का? उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, पूर्वेला आहे, आत आहे, बाहेर आहे, चालतील अशा चर्चा? का नाही चालणार? का नाही चालणार शिंदे साहेब? पांडुरंग दादा ते शंकराचार्य आहेत. हे उत्तर बरोबर आहे, कारण त्यांची सगळ्यांची उंची सेम झाली. आता आपण असे वर खाली आहेत ना, म्हणून गुरुजींना सांगावं लागतं ते तुझ्या आत आहे, बाहेर आहे, मागे पुढे, कारण अजून हा तो तसा नाही झाला. तो जेव्हा तसा होईल ना, संपल्या चर्चा. मग पुसणे सांगणे दोन्ही नाही. जोपर्यंत गुंतलो आहे आपण पांडुरंग गुणे, शिंदे गुणे, यलकर गुणे, तोपर्यंत पुसणे सांगणे आहे. मग नाम रूपा पडली गाठी आणि अवघ्या गोष्टी सरल्या. आणि ज्यांचा नामरूपा नाही मेळ, त्यांचा अवघा वाचेचा गोंधळ, त्यांचा गोंधळ आणि यांचा सगळ्या गोष्टी सरल्या. कधी? नामाची रूपाची गाठ पडल्यानंतर. मग ते म्हणतात दोन नाही, खाली नाही, सर्वत्र आत्मतत्वाखेरीज काहीच नसते. जगामध्ये एवढी सुद्धा वस्तू नाही त्याच्यापेक्षा वेगळी. मनोनी अर्जुना मी नसे ऐसा कौन उठाव असे. पण यांची टाळकी ठिकाण्यावर नसे, म्हणून असे. हे मला आश्चर्य वाटतं. ज्ञानोबराय म्हणतात मला हे आश्चर्य आहे. तरंग पाणेविन सुकती, असं तुम्हाला वाटलं होतं बाबाला हे बोलायचंय? तुला पण वाटलं होतं ना? हा, तुम्हाला पण वाटलं होतं? अरे बापरे, मग बऱ्याच जणांना वाटलं होतं.
तुम्हाला हे विचारितच होते, म्हणले माझ्यापर्यंत कधी येतात. खाली मला वाटलं हे म्हणता यांची अपेक्षा, ते नेहमी दुसरं काहीतरी बोलतात, ते खुणाला वाचा फोडतात. तरंग पाण्याविन सुकती. लाटा, समुद्राच्या लाटा पाणी नसल्यामुळं सुकल्या ना, खरंय का नाही? समुद्राच्या लाटा पाणी नसलं, नदीवरच्या लाटा पाणी नसल्यामुळे सुकणार की नाही? सुकणार की नाही? केतन इकडून कोण मदत करते का? सुकणार की नाही लाटा? पाणी नसल्यामुळं नदीवरच्या लाटा ज्या पळतात, पाणी नसल्यावर सुकणार का नाही? हा, का नाही सुकणार? कारण लाटाच पाणी, पाणीच लाटा झाले आहेत, मीच जगत झालेलो आहे, बस. पण यांची डोकी चालत नाही, कारण हे लाटा आणि पाणी दोन समजतात, आणि कोण सांगायला गेलं म्हणतात नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी देव, मी लाट आणि समुद्र करी देवा. अरे तू पाहिलंच आहेस, तू लाटण समुद्र बी खेळण्यासाठी वेगळा आहेस, आणि नाही समजलं तू कसं आहे? तरंग पाणी विन सुकती, रश्मी वाती विन न देखती. म्हणजे सूर्याची किरण बघायची असल्यानंतर बॅटरी घेऊनच जायला पाहिजे की नाही बाहेर? सूर्य किरण जर बघायची रात्रीच्या वेळेला तर बॅटरी घेऊन जायला पाहिजे नाही? पांडू दादा, वहिनीला मदतीला घ्या. तुमच्या डोक्यात आहे वहिनी प्रज्ञा नम ब्रह्म, त्यांना मदतीला घ्या. तुम्ही कोणाची तुम्ही सध्या कोणाचीच मदत घेऊ शकत नाही. सूर्य रात्रीचा असतो का? नाही. आणि सूर्याला बघायला बॅटरी किंवा काडवाती घेऊन जावं लागतील का? मशाल घेऊन जायला लागेल का नाही? नाही. ते स्वयं आहे प्रकाशमय, रश्मी वाती विन देखती, तैसे तेची मी ते नवती, विस्मय देखा आश्चर्य ग्रीनिज बुकात नोंद करा, असं म्हणतात ते. हा आश्चर्य आहे. देव असून ते म्हणतात देव कोणे? देव असून देव नाही म्हणती. गिरी कपाटे हिंडती, आणि मधने बाबांच्या याच्यात वाक्य, दीप घेऊन शोधती अंधकार. बघा, गुहेत घुसले आपण प्रकाश घेऊन, तर म्हणतात अंधार दिसतच नाही. कसा दिसेल? दीप घेऊन शोधिती अंधकार. जिथं दीप घेऊन जाणार तिथं अंधार नसणार. तुम्ही देव बघायला गेले, तुम्हीच देव आहे, तर तुम्हाला दुसरा देव दिसणार कुठून? म्हणून सर्वत्र आत्मतत्वाखेरीज काहीच नसते. वस्तुता खाली वर पूर्व पश्चिम आत बाहेर मागून पुढून ह्या ज्या सापेक्ष दिशा असतात त्या देहाच्या संदर्भात असतात. हे कशाच्या संदर्भात बोलणं चाललेलं आहे? देहाला डोळ्यापुढे ठेवून मग उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आत बाहेर सगळं बोलणं चालू आहे. देह भाव संपला तर तुझं पाहता विठ्ठला देह भाव हरपला. वस्तुता ते तेथे नसतात. आपण प्रवचनाला ओळी घेतल्यावर सांगतो अमुक अमुक अध्याय, अमुक अमुक श्लोक, आणि त्याच्या खालच्या ह्या ओळी. म्हणजे तुम्ही प्रवचन कशातलं करताय त्याचा संदर्भ तुम्ही देता. तसं हा देहाचा संबंधाने बोलणं झालेले. गाढ निद्रेचा अनुभव घेत असताना त्या आपणापाशी नसतात. बघा कोण? दिशा. दिशा, दिशा काय? दिशा हॉस्पिटल. आपल्या झोपेत आपल्याला उत्तर पश्चिम दक्षिण असतात का? का? त्यावेळेला आपला देह भाव अस्तित्वात नसतो. सकाळी बसलो होतो, काय मामा नाव होतं त्यांचं, पाणी सोडतात ते इथले, भिसे बाबा. येतानीच म्हणले मुक्ताबाईला गेलो बाबा, पण गुरुवारी बोलवले, हातपाय लय दुखतात. आणि आमचं तासभराची चर्चा आल्या. म्हणलं मामा हातपाय दुखतात का? ते म्हणले आता काही आठवत नाही. म्हणजे पाणी किती वाजता चालू करायचंय, त्यांच्याकडे पाणी पोहोचत. ते म्हणले इथे घड्याळाकडे बघितलं तरच कळणार, आणि घड्याळाकडे बघावं का नाही हे त्याच्या मनात आहे. त्याच्या मनात कधीही त्यांनी घड्याळाकडे बघावं, वरच्यांना ताण लागेल तेव्हा. आणि हे सगळं कोणाच्या मनात आहे? हे सगळं ईश्वराच्या मनात असलं तर. ते म्हणले आता काही आठवण नाही, काही टेन्शन वगैरे
काही आठवत नाही म्हणले. म्हणले मी आहे का नाही हे मला आठवत नाही. तुम्ही पाहिलं का परवा टाकलेलं एक क्लिप टाकलेली, 2 साधूंच्या चर्चा चालू आहे त्यांच्या आश्रमात जाऊन, भगवे कपडेवाले बाबा. पाहिलं की नाही? पहा, ज्याच्याकडे असे मोठे मोठे मोबाईल आहे त्याच्यात पाहायचं, तास दीड तासभर लागेल बघायला त्याला. हा, ते म्हणले मी असा अंतराळ गेलो एका याच्यामध्ये, यानामध्ये बसून. मग मी जसा वर 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 चाललो ना, तुम्ही विचार करा ना, खंडोबाच्या डोंगरावरून गेलो, इथल्या गाड्या आहेत ना, गाड्या आपल्या जशा काही चित्रातल्या गाड्या दिसतात, इथल्या गाड्या एवढीशा उंचीवरून. आणि विमानात गेल्यावर काहीच दिसत नाही. विमानाच्या वरती अंतराळात ते जाते ते यंत्र. वरती जाताना आहे ना, पहिलं पहिलं मला ते दिसत होतं, दिसायचं, बंद झालं, बंद झालं, बंद झालं. माझ्याकडे थोडा ऑक्सिजन होता, तिथपर्यंत मी वर 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 गेलो. वर गेलो तर मला सगळीकडे आकाश, यान सुद्धा दिसेना. आकाश, नंतर नंतर मला मी सुद्धा दिसेना. मला असं वाटलं मी जिकडं पाहतो तिकडं काय आहे, सगळं आकाशच आहे. असा अवकाश रूप मी एवढा व्यापक होऊन गेलो. आपण भर समुद्रात गेलो, कधी न बघणार, आणि अशा गप्पा मारतोय तोपर्यंत काय नाही. पण जर आपण गप्पा मारायचं बंद झालो, जर सगळं समुद्रात पाहिलं तर काय होईल आपल्याला? आपली काय होणार अवस्था होणार, है की नाही? कारण ते सगळं पाहिलं, आपण म्हणणार मी एवढं आहे आणि मी याच्यात एवढ्यात कंट्रोल कसं करू, त्यापेक्षा मी चक्कर येऊन पडतोच, असं त्यांनी ठरून पडला की नाही तो, अशी स्थिती होते. तसा तो तिथं व्यापक होऊन जातो. ते म्हणतात झोपेमध्ये ह्या दिशा नसतात, नाही, झोपेमध्ये तुमची देहबुद्धी नसते. म्हणून गाढ निद्रेचा अनुभव घेत असताना त्या आपणापाशी नसतात. आता स्वात्मानुभूती असताना आत्मतत्वाची नक्की स्थिती काय होत असेल या संबंधी श्री शंकराचार्य चांगलीच तडजोड करून बुद्धिमान शिष्यास, कोणाला पटणार हे सगळं? बुद्धिमान शिष्यास या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहेत. आणि जो बुद्धिमान नाही त्याला काय देतात? त्याला स्पष्टीकरण, ही कल्पना काय मूळची नवी नव्हे, हे पहिल्यापासूनच आहे ते. ही काही कल्पना मूळची नवी नव्हे. या ठिकाणी मंडुक्य उपनिषदातील कल्पना प्रतिध्वनित केली आहे. 1 नंबर मुंडुक्य उपनिषदामध्ये आपण जातोय आणि श्लोक क्रमांक पार्ट 2, त्याच्यातला 2 आणि त्याच्यातला 11वा नंबरचा श्लोक. हे तुमच्याकडे आहे ना पांडुदादा मुंडू? मग कोण वाचतंय, तुम्ही, मुलगा का सर्वेश? सर्वेंद्र पण नाही, कोणीच नाही अजून. बांधून ठेवले व्यवस्थित. थोडं वाचलं होतं ना. वाचल्यानंतर काय करायचं, जे तुम्हाला पटल ना, आता हे सगळंच आपल्याला पटत नाही म्हणून आपण पटल तिथं मार्किंग करून ठेवायची. 11 नंबरचा श्लोक बघा काय सांगतोय मांडुक्य उपनिषदामध्ये. हे सगळंच आहे, पण हुशार शिष्याला काय सांगतात बघा. 11 नंबरचा श्लोक. हा, हे अविनाशी ब्रह्म समोर आहे. बघा कसा मेळ आहे यांचा. 390 आहे आणि यांचा इकडं 11ला मेळ आहे. म्हणजे आता हे 390चा 11ला मेळ आहे म्हणजे हा सुज्ञ साधक आहे. याला 11व्या प्रकरणापर्यंतच, त्याला 11व्या श्लोकापर्यंत. आणि आपल्याशी घासघूस 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 करून सुरीची धार कमी झाली आपली, तेव्हा आपण 390ला ही समजण्याच्या पात्रता माझी अंगी यावी म्हणून मी 389 पर्यंत सदैव प्रयत्न करीत होतो. दांड्या कधी हजेरी, कधी दांड्या कधी हजेरी. आता जेवढ्या जास्त दांड्या तेवढा बोध झटकन होणार. कारण तो कसा, तो असा याच्यातला तावावरचा गडी आहे ना, आणि रोज येतो तो तो काय नाही, हे रोजचं मड त्याला कोण रड अशा पद्धतीत झालं आपलं, आहे का नाही? हे अविनाशीच ब्रह्म समोर आहे. कोणाच्या अविनाश, कोणाच्या समोर ब्रह्म आहे? तुम्ही जर म्हणले यांचं नाव अविनाश पण आहे आणि यांना म्हणले हे अविनाशी ब्रह्म आपल्या समोर आहे, ते म्हणेल अविनाशी ब्रह्म कोणाच्या समोर आहे? कोणाच्या? यांचं नाव काय? अविनाश. मग अविनाश आणि अविनाशी ब्रह्म 2. हे आपल्या तुमच्या वडिलांचा विचार आहे, तुम्हाला कळावं. अविनाश ते अविनाशी ब्रह्म हे
आणि वडिलांनी म्हटले अविनाशी ब्रह्म हे, आणि आई म्हणले पांडू आहेत. हे दोन झाली, ब्रह्म, अविनाश आणि पांडू. बघ कशी आहे. आणि हे नाव कोणाला सुचू शकतो? ही नावं कोणाला सुचू शकतात? कोणाला सुचू शकतात ही नावं? शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, ही नावं कोणाला सुचतात? इतिहास प्रेमी लोकांना. ही नावं कोणाला सुचू शकतात? मचिंद्रनाथ महाराज, त्यांच्या वडिलांचं नाव आहे. आणि आई शारदामाई, त्यांच्या हातात सारखा विनय, त्यांनाच हे सुचू शकतं, हे की नाही? हे अविनाशी ब्रह्म समोर आहे, ब्रह्म मागे आहे, देव उभा मागे पुढे. आणि उगवी कोडे संकट कोणाचे? देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट कोणाचे? त्याचेच. त्याचेच तो काय निवारतो? संकट. संकट कोण आहे? तोच आहे, ठीक आहे. संकट कशासाठी येतं? घडवण्यासाठी. मडके तापवले कुंभारांनी कशाला? घडवण्यासाठी, आहे ना, पक्का होण्यासाठी. आणि पहिले पायाखाली तोडवली माती कशासाठी? मार्केटमध्ये येण्यासाठी. आता आपल्याला पहिलं तुडवलंय, मग भाजलंय, आणि मग फोडणार आहेत आपल्याला. शेवटी परिपक्व करून परत संपून टाकायचे. ज्याचं बारसं करायचंय ना त्याचा दावा करायचा आहे, ज्याचं बारसं करायचंय त्याचा दावा. पण मधला प्रवास सगळा असा झाला पाहिजे. ब्रह्म मागे आहे, ब्रह्म दक्षिणेला उजव्या बाजूला आणि उत्तरेला डाव्या बाजूला आहे. ते खाली आणि वर पसरलेले आहे. हे सर्व विश्व परमेश्वर श्रेष्ठ ब्रह्मच आहे. हा ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माग. पहिलं पूर्वेला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, खाली आहे, वर आहे. आणि दृष्टांताची मात काय सांगितली? हे सर्व विश्व परम श्रेष्ठ ब्रह्मच आहे. मग आता प्रेम कोणावर करतोय? द्वेष कोणाचा करतोय? भेद कोण? प्रेम द्वेष मत्स, प्रेम द्वेष आणि शत्रुत्व कोणामध्ये करतोय? आणि कोण करतो? आता तोच. मी माझ्या शरीराचा द्वेष करील का? जीप दातानी चाविली, धडाधड कोणी बत्तीशी पाडिली. कारण हे जर बोळकं झालं तर आपलं थोडी होणार आहे, दुसरंच होणार आहे का? नाही. चुकून बोट डोळ्यात गेलं, नख लागलं तर नख कापून टाकणार का बोट कापून टाकणार? दोन्ही आपलंच आहे. म्हणून उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. तुमची जीव दशा संपली ना तर मग तुम्हाला आनंद आहे. हे तुमच्या देहाचे अवयव आहे, ही तुम्हाला दिलेली व्यवस्था आहे देवाने दिलेली. आणि मग तिथून आनंद घेऊन खेळून बागडून आत्मबोधाचा पूर्ण ठाम निश्चय करून या जगातून आता आम्ही जातो आमच्या गावा अमुचा राम राम घ्यावा. हे अविनाशी ब्रह्म समोर मागे उजव्या बाजूला डाव्या बाजूला खाली वरती प्रत्येक ठिकाणी भरून आहे. हे सर्व विश्वच खरोखर परम श्रेष्ठ ब्रह्म होय. बघा ना, हे सर्व विश्वच श्रेष्ठ ब्रह्म आहे. नाही, खरोखर परम माझं स्वरूप आहे. परम खरोखर. का? देव आहे, देव आहे. का म्हणावं लागलं? आपल्या खोबडीत एकदा सांगून घुसणार नाही म्हणून सारखं त्याचं आपल्यावर काय केलं? हॅमरिंग केलेलं आहे. खरोखर का म्हणावं लागलं त्यांना? खरोखर सर्व ब्रह्म आहे हे का म्हणावं लागलं? कारण आपण जेवढं सगळं ऐकतो ते आपल्याला काय वाटत नाही? खरोखर वाटत नाही. आपल्याला असं वाटतं ही समजूत तर नाही ना आपली काढत, ही तर काही करमणूक तर नाही ना चालली, चला तिकडे जाऊन आलं म्हणजे जरा डोक्याचा गोविंदा कमी होतोय, असा विचार आहे ना आपला, ठीक आहे ना? का आपणच संपतोय तिथे गेलो? नोहे सरिता निराळे लवण मेळविता जळे. आता हे कोणत्या क्वालिटीचं मीठ हे काही कळणीच आपल्याला.
हे सरितेत पडून सुद्धा म्हणतात मी नाही, मी नाही. म्हणजे काय? नाही, हे कोणत्या क्वालिटीचं मीठ आहे काय कळा नाही. समुद्रात पडले, नदीत पडले, किती वर्ष झाले, किती वर्ष झाले अनुग्रह घेऊन समुद्रात पडून, तरी सुद्धा मीठ विरघळतच नाही. हे कोणतं आहे? हे ते पाकिस्तानवरून येते ते मीठ आहे वाटतं. काय त्याचं नाव आहे? सैंधव. ते असे ते खडीच्या खडी आहेत बरोबर, ते मोठे आहे ना. हे ना आपलं कसं आहे टाटाचं, टाटाचं खरंच मग चाललो महाराज, चाललो आता चाललो, टाटा बाय बाय, आहे की नाही. आपण म्हणतो नाही, हम नहीं सुधरेंगे, इतनी बदली के बाद हम नहीं बदले. ये हमारी खासियत है. अगर हम नहीं बदले तो तुम क्या बदलोगे आमच्यातच फरक नाही तर तुमच्यात काय गाडी मात्र फरक होणार आहे. हो बघा, दृष्टांत दिला. हा विभागाचा उपसंहार करताना ह्या विभागाचा उपसंहार, एक उपक्रम बरोबर ना, आणि एक उपसंहार, ग्रंथाचा उपसंहार आहे ना, म्हणजे विसर्जन आहे, सांगत आहे, मिळवणी आहे. अभंग झाल्यानंतर लगेच 9 वाजल्या लगेच मोडायचं आणि पळायचं नाही घरी. त्याचा काय करायचा? हे करून घ्यायचं, मिळवणी करून घ्यायची, आहे की नाही. विठोबा रुक्माई चांगलं 7-8 वेळा त्यांना म्हणून द्यायचं, आणि आपण ज्या जागे मग तिथून निघायचं. 7-8 वेळा यांचं होस्तोपर्यंत आपण कुठं राहायचं? हम नहीं हिलेंगे, जागेवर राहायचं. आणि मग तिथं येस्तोपर्यंत अजून 7-8 वेळा होती. तेव्हा काय होतं? रंगत चढली जाते आणि येताना लई घाई घाई यायचं. जेवढं आरामशीर येईल तेवढे यायचं, असं त्याचा रंग चढून द्यायचा, आहे की नाही. मग तो रंग कधी चढणार? ते म्हणतात उपसंहार करताना. श्रुती कीर्तन चालू होतं आणि कधी चालू होतं असं वाटत नाही आपल्याला, लवकर कधी चालू होईल असं नाही वाटत. पण ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं लवकर नाही संपावं, समजायचं हे कीर्तन उपसंहाराच्या दिशेने चालू आहे. उपसंहार एक स्थिर असतो आणि व्यापक असतो. नदी पळते 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 ना, अगदी समुद्राला जेव्हा मिळत जाते ना, तेव्हा तिची गती कमी होते आणि आतून ती मिळतच राहते, मिळतच राहते. तसा उपसंहार होतो. या ठिकाणी श्रुती आपल्या अनुकूल अतुलनीय भाषेत सांगते की या सर्व विषय वस्तूंच्या, भावनांच्या आणि विचाराच्या जगतात अंतिम कारण केवळ ब्रह्मच आहे. तुमचा विषय, तुमच्या वस्तू, तुमच्या भावना आणि विचाराच्या जगताचे अंतिम कारण केवळच ब्रह्म आहे. म्हणून कागा हा दाविला जगताकारू. का माझं मन म्हणून मन शिल्लक ठेवतो? का म्हणून इंद्रिय शिल्लक ठेवतो? का देह म्हणून शिल्लक ठेवतो? आणि हा आमचा विष्ण्याचा बघण्याचा विषय जगत म्हणून का शिल्लक ठेवलं तू? कागा हा दाविला जगताकारू. का? तुला खेळायचं म्हणून आमची भजिती करतो? नको. सांभाळी सांभाळी आपुली ही आम्हासी का भयभीत केले. का घाबरवला आम्हाला? घाबरलो का समजायचं? आपण कशाच्या आरी गेलो? मायेच्या आरी गेलो आणि परिणामच नाही. अचल मेरू पर्वताप्रमाणे आपण स्थिर पाहिजे. किती थंडी पडू द्या, मेरू पर्वत कापत नाही. किती उन्हाळा आला तर तो विरघळून जात नाही. असा तो स्थिर आहे कायम. तसा आपला तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला. आणि मेरू पर्वतावर गेल्यानंतरच ही स्थिती साध्य होती. म्हणून पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला, तेनेच सांडियली माया. आणि ह्या कंथा काया ही सगळी पांघरुण गोंगड्या ही दिल्या फेकून त्यानी. या विचाराच्या जगताचे अंतिम कारण केवळ ब्रह्मच आहे. म्हणून जगामध्ये हा बोधाचा विषय, त्याचं नाव साधुबोध झाला. सगळं भरला घनदाट जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हे मृदू पात्रात खाली माती, वर माती, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला मातीच असते. मातीचं भांड, त्या मातीच्या भांड्याचं म्हणजे मडक्याच्या
खाली जर जमिनीवर ठेवलं, आपण वावरात गेलो, आता इथं आपल्याला लगेच जमीन नाही वाटत. लादी म्हणजे जमीन, पण तशी भूमिका नाही होत. लादी म्हणजेच माती. पण आपण रानात गेलो आणि तो माठ ठेवला वावरात. कशावर ठेवला रे माठ? माठ कशावर ठेवला? घरच्यांनी विचारलं. शिंदे बाबा काय सांगायचं, अरुण बाबा? माठ माठावर ठेवला. नाही तर माती मातीवर ठेवली, है नाही? मग त्या माठाच्या वरचा भाग किनार, ती पण काय, खालचा भाग, मधला भाग फुगीर, आणि ज्याच्यावर आहे तो सगळं काय, मातीच आहे की नाही? त्याच्या डाव्या बाव्या बाजूला माती, इकडून माती, ही उजवं खापर, डावं खापर, खालचं खापर, वरचं खापर, हे सगळं काय, मातीच आहे एका मातीच्या भांड्याची. थोडक्यात मृत्तिका पात्र हे मातीशिवाय दुसरे काहीच नाही. हे हा 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 बरं. हा कशामध्ये येते? फुगडीमध्ये. फुगडी हा, ज्ञानदेवाच्या फुगडीमध्ये असं होतं, वामन दक्षिण सगळं काय आहे, चौभुज आलिंगन. मी सगळ्याला कशामध्ये संगत येते, माझ्या अवतीभोवती सगळं. कारण तसं ते गरगर 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 होतं, आणि गरगर घर करायच्या अगोदरच सुटलं तर ते गरगर कुठे जात. फुगडी खेळायचे 52 इतका हात बरोबर धरतात ना, सुटणार नाही असा धरतात. म्हणलो बाबा सुटलं, मग मी पकडणार असा, मी पकडला तर सोडणार नाही, आणि तुम्ही जर माझा हात पकडला तर तुम्ही सोडणार, है की नाही? दुसरे काहीच नसते मातीशिवाय. ते मृतिका पात्र म्हणजे मातीशिवाय दुसरी काही नाही. हे मातीतून तयार झाली, मातीत ते स्थित असते, आणि नाश झाल्यानंतर ते मातीलाच मिळते. माती हे त्याचे कारण तसेच कार्यही असते. माती कारण आणि मडका हे सुद्धा कार्य मातीचेच. मृत मूर्त है ना, मूर्त मूर्त मृत मृत पात्र म्हणजे मातीशिवाय दुसरे काही असू शकत नाही. हे का रोज ऑब्जेक्शन घेतात हे कळतच नाही मला. यांचं रोज ऑब्जेक्शन आहे. बघा, इकडून गेले का इकडे येतात. काय त्यांचं काय असेल नेमकं, सेम टाइमला मीटिंगच आहे नेमकी त्यांची पण, आहे का? त्यांना आनंद होतो, ऑब्जेक्शन नाही घेतलं. ते म्हणतात हा जे भुगतोय ना, तेच आता आम्ही सध्या भुगतोय. तू ग बस, काहीतरी चांगलं ऐकायला भेटतंय, ग बस. बघा, जशी आपण आपली सोच, अपनी सोच आहे. मातीशिवाय दुसरे काहीच असू शकत नाही. तद्वत या ठिकाणी विश्वाचे कारण जे ब्रह्म, ते जगातील गोचर असणाऱ्या सर्व विषय वस्तूत असणारे सर्वव्यापी आणि एक जिन्सी सत्य तत्व असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या मुंडकाचा दुसरा खंड समाप्त. हे सांगितले का, माती सोडून दुसरं नाही. त्या मातीला उत्तर दक्षिण सगळं काय, तसं आपल्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. अधिष्ठान एकच आहे आपलं सर्वांचं. कुठे आलो होतो आपण? 92च वाचला होता ना, 90च वाचला होता. आता 91, 391 वाचतो. आता तिकडे मातीचं उदाहरण दिलं, तिकडं आकाशाचं उदाहरण दिलं. आता उदाहरण देतात लाटा, लाटांच्यावर आलेला फेस, पाण्यातील भोवरा, बुडबुडे इत्यादी हे सर्व मूळ स्वरूपाने दुसरे काही नसून पाणीच होय. अगदी तसेच देहादिकापासून अहम पर्यंत सर्व काही चित्तच होय, चित्तच होय. चित्त म्हणजे चित्त म्हणजेच ब्रह्मच आहे सगळं. अंत एव एक रस सम विशुद्धम चित्त एव, हे सर्व सत्यता एक रस शुद्ध चित्त होय. चित्त म्हणजे काय? चित्त म्हणजे काय? ब्रह्म. हे सगळं काय, जसं
नदी समुद्राच्या वरती आपटल्यानंतर फेस पण निर्माण होतो, नंतर बुडबुडे पण तयार होतात, लाटा पण तयार होतात आणि भोवरा पण आहे. पण जे सगळे मिळून काय एक पाणीच आहे. तसं हे सगळं मिळून काय एक एक ब्रह्मच आहे. लाटा, फेस, तरंग आणि बुडबुडे हे सर्व वस्तुता पाणीच असते. त्याप्रमाणे शरीर, मन, बुद्धी हे काय आपलं आपलं शरीर काय आहे, आपलं मन काय आहे, आपली बुद्धी काय आहे, हे बोलत असताना एक ऐकत असताना आपल्यामध्ये एक वेगळी कंपन होतात. एकदम आपण त्या विश्वात चाललो आता. लाटा, फेस, तरंग आणि बुडबुडी हे सर्व वस्तुता पाणीच असते. हे पक्क झालं का नाही? त्याप्रमाणे आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी, द्रष्टा, भावना, आपल्या विचार आणि दृश्य जगात दिसणार त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना, विचार हे सर्व दुसरे काही नसून जाणीव तत्वाचा एक रस, चित्त एक रसम होय. बघा, हे सगळं एक आहे. आपली तशी भूमिका नाही होत, आणि होते ना तेव्हा आपण शिल्लक राहत नाही, आणि आपण जेव्हा शिल्लक राहत नाही तेव्हा आपल्याकडून जगाच्या धर्माचं पालन होऊ शकत नाही. जगाच्या धर्माचं पालन नाही झाल्यानंतर तुम्ही जगाच्या प्रवाहाच्या विरुद्धात असं दिसलं जातं. एवढे भाविक जाऊ द्या पंढरपूरमध्ये आणि तुम्ही जाऊ द्या त्यांच्यामध्ये, तुमच्या बोलण्यातून कळतंय तुम्ही हे वेगळे वेगळे आहात. ते तुम्हाला लगेच वेगळे समजतात. त्यांचं वाईट नाही बोलणं, विचारधारा, तुम्ही तसेच आहात. तुम्ही कशात? सगळ्या माणसांमध्ये तुम्ही ब्रह्मात. सगळ्या दगडांमध्ये परीस हा वेगळा आहे. सगळ्या रसांमध्ये अमृताचा रस हा वेगळाच आहे. तो त्याचं वेगळं अस्तित्व दाखवणारच, ते दिसणारच, पण ते त्यांना झेपवणार नाही, पचणार नाही. वेगवेगळं आहे ते. हे दुसरे काही नसून जाणीव तत्वाचा एक रस, चित्त एक रसम होय. एक रस चित्त हे वस्तू रहित असते. जेव्हा एक होऊन जातो आपण, ब्रह्मरस ब्रह्मरूप एक होऊन जातो, त्यावेळेला वस्तू रहित असतो आपण, देहभाव रहित असतो आपण. देह भाव संपला. आणि म्हणून जर तुला ते व्हायचं असेल तर अर्जुना, या देहाचे बांधवडी न पडीजे. असं कसं होईल? या जगात राहायचं तर कोणत्या भावाने राहावं लागेल? देहाच्याच. व्यवहार करायचा असेल तर, पण जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर, आणि तरच या देहाचे बांधवडी न पडीजे. जर व्यवहार करायचा असेल तर याच्यामध्ये तुम्ही न पडीजे, त्यापेक्षा तिकडं आहे ते अवघड आहे. म्हणून एका ब्रह्मज्ञानी आणि व्यावहारिक माणसाचं जमू शकत नाही. हा हा शाबास. हा ओवीच आहे. ती ओवी आठवत नव्हती ना, म्हणून हाजीर हो पांडू दादा हाजीर हो. ही ओळ आपण म्हटलो कधी? आणि ही ओळ म्हणली महाराज काय तुम्ही आमच्याकडे काय बघतच नाही, आमचा काय विचारच नाही, तुमच्या याच्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घेत नाही. म्हणून परिसामा पाशाना माजू परिसू रसा माझी सिद्ध रसू, तर तैसा मनुष्याकृती अंशू माझाची, दिसायला तो असला तरी. बघा बघा, हे म्हणलं मला यायचं महाराज, मला पंढरपूरला यायचं महाराज. मी उभा राहून जाईल, नाही तर बसून जाईल, शिटावर बसेल नाही तर पत्रावर बसेल, पण मला पंढरपूरला यायचं. आणि तुम्हाला किती म्हणलं डुसण्या मारल्या तरी तुम्ही म्हणता हम नाही. आणि आम्ही म्हटलं तुम्ही येऊच नका का, तुम्ही येणार, मी येणार, पारुसा का होईना पण मी येणार. बघा विनायक महाराजांना किती आनंद झालाय, कारण तुम्ही त्यांच्याच बाजूला राहता, सिद्धी गणेश मंदिराच्या बाजूला, विनायकच्या बाजूला.
त्यावेळेला वस्तुरहित मला नाही सांगायचं, तुमच्या दोघांमध्ये फक्त, आम्हाला नाही. क्या बात है, अंदर की बात है. जाणीव हा शब्द केवळ वस्तुमात्राच्या संदर्भातच वापरला जाऊ शकतो. त्याच्यासाठी शेवटला आपलं दुकान बंद होतं आणि विनायक महाराज आले होते सकाळी. अयम आत्मा तत्वमसी प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी. इथं आम्ही थांबून टाळा मारून निघणार, तेवढ्यात ते आले. ते म्हणले मी ब्रह्म आहे, हा मला अनुभव आला. अनुभव आला म्हणजे तू आणि ते जी वस्तू आली अनुभवाची ती किती झाली, वेगळी. म्हणलं म्हणूनच तुम्हाला पाठवलं. तुम्ही चालले तत्वमसी, पण मला अनुभव आला. मला अनुभव सुद्धा अनुभवामध्ये बुडून गेला पाहिजे. मला अनुभव आला हे सांगायला नसतो अनुभव. आम्हाला आला अनुभव, तुम्हाला आला का? तुम्हाला कशाचा, मातीचा अनुभव आला का? आम्हाला अनुभव आला. अनुभव आला तर तो एकार्णव झाला आणि सांगणारा अनुभव तरंग बुडाला. तैसा देह झाला एक रूप. कशाच्या एक रूप झाला देह? कशाच्या झाला? ते काय सोपं आहे का? ते ज्ञानेश्वर महाराजांना झालं. निवृत्ती दादा त्यांचे गुरु होते म्हणून. तुमचे पण जर निवृत्ती दादा गुरु झाले ना, तुमचे गुरु जर या जगातातून निवृत्त आहेत, तर तुम्हाला ईश्वरी ज्ञानाचे अधिकारी व्हायला वेळच लागणार नाही. पण तुमचे गुरु कसे पाहिजेत? नावाचे निवृत्त पाहिजेत, आहे ना. निवृत्ती नावाचे तर लय भांड आहेत. जो मला असं वाटतं निम्म्या अर्ध्या केसेस निवृत्तीच्याच असतील. निवृत्तीवर त्यांच्या निम्म्या अर्ध्या केसेस चालू असतील. जाणीव हा शब्द केवळ वस्तुमात्राच्या संदर्भात वापरला जाऊ शकतो. चित्त एकरस हे शुद्ध असून शरीर मन बुद्धी द्रष्टा भावना विचार दृश्य भावना विचार यांनी कलंकित होत नाही. हे सर्व चित्त प्रकाशाने प्रकाशित होत असते. ते कशाने मलिन होत नाही. चित्त चित्त करारे निर्मळ येऊन गे गोविंद. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ? कोण म्हणे याला महत्वाचं आहे? आता आपल्या घरातले बी म्हणतील आपल्याला काय, चित्त करारे निर्मळ. पण तो निर्मळ झालाय. आता कधी कधी निर्मळ गुरुजी भरून आलेत. निर्मळ गुरुजी भरून आले, काय करणार? चिखलात पडल्यावर काय करतील? कोणते गुरुजी? निर्मळ गुरुजी भरून आले. ज्याचं चित्त निर्मळ झालं तो सांगू शकतो दुसऱ्याला आपुला आले चित्त. ज्याचं अशुद्ध चित्त आहे तो जर सांगत बसला चित्त शुद्ध करा, तर याची कल्पना काय चित्त शुद्धीबद्दल? काय कल्पना करू शकतो या जगात चित्त? आणि ज्याची व्यावहारिक चित्त शुद्धी झालेली त्याला लोक साधू म्हणणार. पारमार्थिक चित्त शुद्धीची लक्षणच माहित नाहीत ना. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ, मग येऊन गोविंद राहे तेथे. सर्व चित्त प्रकाशाने प्रकाशित होत असते. म्हणजे मी चित्त आणि हे सगळं चित्त ब्रह्म आहे असं. इथे परत दिलाय श्लोक क्रमांक मंडुक्य उपनिषदातला दुसऱ्यातला 10वा. म्हणजे यांच्याशी मागून येणे, मागच्या मार्गाने. पहिलं 11 झालं दुसऱ्यातलं, आता दुसऱ्यातलं कितवं? 10वं. तुम्हाला अशी उलटी चालायची सवय. तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना असंच आहे. अमृत अनुभवाचा क्रमच असा आहे. आकाश, मग वायू, मग अग्नी, मग पृथ्वी आणि मग पाणी. का पाणी मग पृथ्वी, पाणी मग पृथ्वी. मग तुम्हाला अशाच क्रमाने जायचंय. पाणी नाही, मी पृथ्वी नाही, मी अग्नी नाही, मी वायू नाही, मी आकाश नाही, असं म्हणता म्हणता जे आहे ते तो होऊन जातो. हा क्रम आहे याचा. श्लोक क्रमांक 10 मध्ये सांगतात, तेथे ब्रह्मस्वरूपापुढे सूर्याचे तेज पडत नाही. बघा तो किती स्वयंभू आहे. कुठे आलो होतो आपण? हा, चित्त झाल्यानंतर दृश्य वगैरे कलंकित होत नाही. म्हणजे याच्या पुढे दुसरं काहीच टिकत नाही. तुमचं शरीर
वगैरे ब्रह्म जगत सगळे एक होऊन जातं, एकारनव झाला आणि सगळ्या लाटा बुडाल्या. तसं होतं. ते म्हणतात श्लोक क्रमांक दुसऱ्यातला 10वा, ते ब्रह्मस्वरूपापुढे तेथे ब्रह्मस्वरूपापुढे सूर्याचे तेज पडत नाही. कारण का? सूर्याने उष्ण घेतलेलं आहे त्यांच्याकडून. ना चंद्र किंवा तारा यांची त्याच्या पुढे आता सूर्याचे तेज पडे ना ब्रह्मस्वरूपापुढे, तर चंद्राचे ताऱ्याचे काय विचार आहे? यांचे आणि विजेचेही तेज त्याच्या पुढे लुप्त होते. 1000 व्होल्टची लाइटिंग केली, 1000 व्होल्टची मरकुरी लावली आणि सकाळी सूर्य उगवल्यानंतर त्या काय झाल्या? फिक्क्या. त्यांचा काहीच उजेड नाही. मग ते हा अग्नी कोठून प्रकाशमान होणार? तो प्रकाशतो म्हणून केवळ सर्व प्रकाशतात. तो प्रकाशतो म्हणून सूर्य प्रकाशतो. तो प्रकाशतो म्हणून अरुण अग्नी प्रकाश होतो. नवे नवे तो प्रकाशतो म्हणून सूर्य प्रकाशित होतो, दिसला जातो. आणि तो सूर्य प्रकाशित झाला म्हणजे सगळं जग प्रकाशित होतं. मग सूर्याला कोणाची? तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे, वेदाशी बोलणे, तुझ्या सत्ते. असा तू जाणून मी पंढरपूरला आलो. असं जाणून मी पंढरपूरला आलो. उदका माझी जो रसू, पाहुणा माझी स्पर्शू. हा, सशी सूर्या ते प्रकाशू मी आहे ना. आता तुम्ही माग पडले का नाही? आता तुम्ही पुढचं काढायचं. तो प्रकाश तो म्हणून केवळ सर्व प्रकाशतात. त्याच्या प्रकाशानेच हे सर्व जग प्रकाशित झालेले. तुमचं शरीर, तुमचं डोक्यातले असणारे विचार, हे जग, तुमचं जे आहे ते त्याच्यामुळं प्रकाशित झाले. तुम्ही सुद्धा त्याच्यामुळं प्रकाशित झाले. मग तुम्ही जर मागे मागे जाणार तुमचं पाहत स्वरूप, तर तुम्ही काय होणार? ते होणार. आणि तुमच्या सगळ्या वस्तू, सगळं जगत तुमचं सुद्धा काय होणार? तेच होणार. तेथे म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपापुढे सूर्याचे तेज पडत नाही, ना चंद्र किंवा तारे आणि विजेचेही तेज त्याच्या पुढे लुप्त होते. मग हा अग्नी कोठून प्रकाशमान होणार? ते प्रकाश ते म्हणून केवळ सर्व प्रकाशतात. त्याच्या प्रकाशानेच हे सर्व जग प्रकाशित झालेले आहे. हिंदू लोकांच्या कोणत्याही कर्मकांडाचा शेवट आपल्या श्रुती ग्रंथातील हा वैभवशाली मंत्र एकदा तरी म्हटल्याशिवाय होत नाही. बघा, हा न तत्र सूर्य न भांती न चंद्र तारक. आता हे कंसे बाबा वाचणार. ज्याला जमतं त्यांनी ते पण शिकून घ्यायचं. ज्याच्याकडे वेळ आहे, ज्याचं चालतंय डोकं, त्यांनी इथं चालून बघायचा प्रयत्न. म्हणजे काय होणार? तुम्हाला अजून याच्यात ऍडिशनल सुचेल, यांच्यापेक्षाही वेगळं सुचेल. हे नवीन नवीन चहा बनवतात, ते काहीतरी डोकं चालू म्हणतात, काहीतरी फॉर्म्युल्यात थोडंसं चेंजेस करू म्हणजे आपली चव वेगळी मग येतील. तसं म्हणून रोज बाबा वेगवेगळे, कारण बाबांची वेगवेगळ्या बाबाची वेगवेगळी चव आहे. हे कधी कळत बाबाची वेगवेगळी चव आहे? बाबाला चाटल्याशिवाय कळणार नाही. आता हे चाटणं म्हणजे ज्ञानाला, बाबाच्या ज्ञानाचा चव घेतल्याशिवाय कळणार नाही. साधारणपणे पूजेच्या वेळी कापुराची आरती केल्यानंतर हा मंत्र म्हणतात बघा. आणि कापूर घेतलं, विशेष पाहिजे आरतीला काय? कापूर. तसा विशेष कापुरासारखा ज्याचा स्वभाव झालेला आहे, ज्या भक्ताचा, तो आरतीला पाहिजे. मग कापूर नुसता आरतीत टाकल्यावर कापूर कापूरपणाने शेवटपर्यंत शिल्लक राहतोच. तो ज्याच्यात पडतो तो काय होतो? तो होऊन जातो. कापूर ज्या अग्नीमध्ये पडतो तो पाजळली ज्योती, कापुराच्या वाती, आणि हा करणारा ओवाळीता आरती भेद नुरे. आरती करणारा ज्याची आरती करतो त्याच्यात याच्यात भेद नुरे. म्हणजे ज्याची आरती चालली तो म्हणतो ही तर माझीच आरती चालू आहे. बरं, इथं त्याला नाही समजून घेतलं त्याची आरती, तर घरी गेल्यावर त्याची आरती होणार आहे. इथं जर त्यांनी मंदिरात त्याची आरती समजून घेतली तर बरं, नाही तर घरी गेल्यावर त्याची आरती होणार आहे.
घरी गेल्यावर मग ठाईचं समाप्ती झाली जायची. आम्हाला नाही, साधारणपणे पूजेच्या वेळी कापुराची आरती केल्यानंतर हा मंत्र म्हणतात. जेव्हा भक्त अत्यंत भक्तिभावाने आरती करताना छोट्याशा ज्योतीने परमेश्वराला ओवाळताना प्रकाश दाखवित असतो, तेव्हा ऋषीची ही श्रेष्ठ घोषणा भक्ताला सर्व ज्योतीच्या अधिष्ठानाची आठवण देते. बघा, तो जो आहे अग्नी आणि हा जो कापूर आहे तो आता पेटल्या म्हणतो महाराज, अग्नी महाराज. कापूर म्हणतो तुमचं आणि आपलं अधिष्ठान काय झालेले एकच आहे. तसे सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. त्या ज्योतीच्या अधिष्ठानाची आठवण देते आणि वरील मंत्राची प्रचिती वर्णन करणारे श्रेष्ठ गीत तो गातो. जे तर शुद्ध जाणीव तत्व अधिष्ठित असते त्या हृदय केंद्रात सूर्य सुद्धा फिका पडेल. बघा, आता जिथं स्वयं स्त्रोत चालू आहे त्या ब्रह्मस्वरूपाची, ते सूर्य बिरे काय होणार, ते दिपले जाणार. तुमच्या आपल्या पुढे सूर्य काय होणार, दिपणार. तो त्याच्या डोळ्यावर असा एवढा प्रकाश जो आला, तो काय प्रकाश आहे, मला वाटलं तो माझाच प्रकाश आहे. याचा अर्थ असा नव्हे की आत्मेच्या परिसरात सूर्याला विझवू शकतील असे नत्र वायूसारखे वायू आहेत. मद्रासमध्ये मध्यान्नीचा प्रखर सूर्यप्रकाशात पेटलेली आगकाडी प्रकाश दाखवते, प्रकाश देत नाही. प्रकाशच नाही. बघा, उलट वाचलं. मद्रासमध्ये मध्यान्नाच्याही प्रखर सूर्यप्रकाशात पेटवलेली आगकाडी प्रकाशत नाही, प्रकाश देत नाही. म्हणजे एवढा तिकडं गारवा आहे वाटतं, प्रकाश. हा हा त्यामुळे हा प्रकाश त्याच्या पुढे काय वेगळं वाटत नाही. आणि तिथं दिवाळीत आपण फटाके वाजवायला जायचे रात्रीचे. असे ज्या अर्थाने आपण म्हणू शकू त्या अर्थाने हे विधान केले आहे. भर उन्हाळ्यात उष्ण कटिबंधातील मध्यान्नीच्या सूर्याच्या तेजाशी तुलना केल्यास पेटलेल्या काडीच्या ज्योतीचा छोटासा प्रकाश आपल्याला नगण्य वाटेल. तद्वत सर्वांना प्रकाशमान करणारे तत्व जे आत्मन, त्याच्याशी तुलना केल्यास प्रकाश देणाऱ्या सूर्याचे सुद्धा तेज पडत नाही, तो प्रकाशत नाही. बघा, तिकडे ते भर उन्हाळ्यामध्ये तेवढी आगीच्या पेटीने काय प्रकाश पडणार आहे. सूर्य नाही तर निदान चंद्र किंवा तारे तरी काही तेज पडत असेल, उद्गारवाचक चिन्ह, परंतु ते सुद्धा नाही. श्रुती नाकारते आणि ते साहजिकच आहे. जर सूर्यच प्रकाशू शकत नाही तर त्याहून कमी तेजाची किंवा सूर्याकडून उसनवारी घेतलेल्या प्रकाशाची ज्योत कशी प्रकाशू शकेल, प्रश्नचिन्ह. शिवाय जे ते सूर्य किंवा तारे याचे तेज कमी पडत असते ते कापराच्या एवढ्याशा छोट्या ज्योतीने परमेश्वराला ओवाळून प्रकाशित करणे किती व्यर्थ आहे याची त्यावेळी भक्ताला आठवण होणारच. म्हणून या ठिकाणी प्रश्न केला आहे, मग हा अग्नी कुठून प्रकाशमान करू शकेल. या ठिकाणी श्रुतीने तर भौतिक अर्थाने प्रकाशमान करणाऱ्या असणाऱ्या वस्तूची उदाहरणे घेतली असली तरी हे विधान म्हणून रवी दीपा हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या हे त्याला दाखवू शकत नाही, पण संत मात्र याला सगळ्यांना दाखवू शकतात. हे विधान ज्ञान करून घेण्याच्या सर्व प्रक्रियेला लागू पडते. आत्म्याच्या चैतन्यावरच, प्रकाशावरच आपण जगत असल्यामुळे आपल्याला सर्व वस्तुमात्राचे ज्ञान होत असते. हे सगळं कळतंय ना आपल्याला, हे त्या जाणीव तत्वामुळे कळतंय आपल्याला. त्या व्यक्तीला विषय वस्तुमय बाह्य जगताचे किंवा भावना विचार यांच्या अंतर्जगताचे त्यानंतर अधिक काळ ज्ञान प्राप्त होऊ शकणार नाही. बघा, त्या एवढ्याशा काडीने त्या प्रखर तेजा पुढे काय दाखवू शकते ती. एकदा तो माणूस तसा ब्रह्मरूप होणार त्यावेळेला त्या व्यक्तीला तो कधी शरीरातून एकदा का चैतन्य शक्ती गुंडाळली गेली म्हणजे त्या व्यक्तीला विषय वस्तुमय बाह्य जगताचे भावना यांचे अंतर्जगात अधिक काळ ज्ञान होऊ शकणार नाही. म्हणजे त्या चैतन्याने जर त्याच्यातली शक्ती काढून घेतली काय ह्या मुडद्याला काय ते कळू शकत नाही जगतातलं. अशा प्रकारचा हा श्लोक इथे
किती नंबरचा वाचला होता आपण? हा, 91 मध्ये त्यांनी सांगितलं होता, संदर्भ दिला होता मांडुक्य उपनिषदातला. आता 392 वाचतो. वाचा आणि मन यांच्याद्वारा समजलेले हे सर्व जग वाचेने एकमेकाला सांगतो आणि त्याने जो बोध होतो ते सगळं जग ब्रह्म आहे. तो पाहिला का सूर्य? या वाचेने तो दाखवलेला सूर्य जो पाहिला ना, तो सूर्य नाही पाहिला तर काय पाहिला? तिची शक्तीच पाहिलेली. वाचा आणि मन यांच्याद्वारा जे सर्व जग ब्रह्मच होय. बघा, वाचा आणि मन यांच्याद्वारा समजलेले सर्व जग, वाचेने समजलेलं, परत मनाने समजून घेतलेले हे सगळं जग. यांनी काय समजले? मनाने जग. वाचेने काय समजले? जग. पण ते सगळं जग ब्रह्मच होय. मग ज्याने हे समजून घेतलंय, ते जे समजलंय ते ब्रह्म आहे. तर हे ब्रह्म कोणामुळे समजणार आहे? ब्रह्म होणार तरच ब्रह्म समजणार. ब्रह्म होशी देव होशी तरी अनिकांते करशी, संदेह ये विशी करणेच न लगे. डायरीत आहे ना? हा, ते म्हणतात देव होशी तरी देवची करशी. या जगाला तुम्ही आपण करू शकतो. बोलून पण करू शकतो, न बोलता सुद्धा करू शकतो. अशा आपण किती, जर एखादा मुक्का असेल आणि त्याला ज्ञान झालं असेल तर तो काय सांगू शकतो? तो काय सांगू शकत नाही. मुका काय सांगू शकतो? तो काय सांगू शकत नाही. त्याच्या क्रियेतून, त्याच्या मनातून, त्याच्या दृष्टीतून जे बोलणाऱ्याच्या नाही होणार. कारण त्याला ज्याला बोलता येत नाही, ज्याला दिसत नाही, त्याची ती शक्ती तिकडं कार्यरत होते आणि ती एक्स्ट्रा कार्य करते. वाचा आणि मन यांच्याद्वारा समजलेले हे सर्व जग ब्रह्म होय. प्रकृतीच्या हद्दीच्या पलीकडे असलेले ते हे नाही समजू शकत ना. हे प्रकृतीच्या हद्दीच्या पलीकडे, म्हणून प्रकृती त्याला पाहायला गेल्यानंतर भोंड येऊन, चक्कर येऊन पडतो खाली तो व्यक्ती. लोटांगण होत, दंडवत होत, प्रेत रूप झाला. तर काही मालिकेमध्ये असा आहे, प्रेत रूप झाला नाही, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा. मेलेल्या मुडद्याची जशी कंडिशन आहे तशी आपली होते. फक्त अष्टसात्विक भावाच्या वेळेला नाही, या जगतात वावरत असताना तुम्ही बोलत चालत असताना सुद्धा लोकांना असं वाटलं पाहिजे, अरे मेलेले काय जिवंत, याला काही संवेदना आहेत का नाही, याला काही कळतं का नाही. ही अशी स्थिती येते का? तर त्यांना जे कळतंय ते कळून घेण्याच्या योग्यतेचं नसल्यामुळे, यांनी त्याला व्हॅल्यूच न दिसल्यामुळं त्यांना असं वाटतं याला हे काय कळत. आणि याला जे कळतंय ते असं काय आहे हे यांना माहीत सुद्धा नाही का असं काहीतरी आहे, आणि तो ते पाहतोय, तो आजमवतोय नाही. म्हणून ते असं आहे, 36 आहे, 3 आणि 6 ते त्याला समजू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुष्टाची बुद्धी सज्जनाला समजू शकत नाही. दुष्टाची बुद्धी सज्जनाला समजू शकत नाही आणि सज्जनाची बुद्धी दुष्टाला समजू शकत नाही. म्हणून सगळा झालाय हा अवमेळ. त्याला काय म्हणतात, एक प्रमाण. ते नवरा नवरी वेगवेगळ्या देशातली, एकाचा विचार एकाला कळे ना, कोणतंही स्टेशन आलं का ती एकच वाक्य म्हणायची. 4 सवळ्या झालं, धपाटे मारले तिला. कानडीने केला मराठी भ्रतार. एकाचा विचार, एकाचे उत्तर एका नाही. आता हे ते हा त्या स्वरूपातला माणूस आहे ना, हा या व्यावहारिक स्वरूपातला आहे. मग एकाचे उत्तर हा काय म्हणला का तो त्याचा उलटाच अर्थ घेईल, आणि हा काय म्हणतो याचा तो विचारच करणार नाही. कारण बुद्धी मन हे गेले विलया ब्रह्मानंद माझारी. याच काय बोलण्याला याचा काय अर्थ आहे का? बारीक पोरग बोलत असतं आणि आपण त्याला लई व्हॅल्यू देतो का? नाही. बारीक पोराशी बोलतो कधी आपण,
आपल्याला कोणीच करमणुकीला नसलो का मग त्याच्याशी बोलत बसतो. काय रे बाबड्या, काय रे सबड्या. आता दुसरा जर आपल्या सबड्या लबड्यासारखा आला आपण तर या बाबड्या सबड्याला दिल त्याच्या आईकडे सोपून चाललं ना आपण चाललो त्याच्या नादी. तसा आपली न त्यांची गाठ झाली नाही का मग कोणाशी तरी बोलायचं ना. मग साधूला तसं होतं हां. साधूला जेव्हा त्यांच्या विचाराची माणसं नाही भेटत ना, मग ते म्हणतात चला गावातले 2-4 त्यातल्या त्यात शहाणे काढून निवडून. म्हणजे त्यातल्या त्यात शहाणे म्हणजे बघा, ऐका, म्हणजे सगळ्या येड्यांमधलेच थोडे-थोडे निवडून काढलेले जरा दगडापेक्षा मीठ मऊ आणि त्यांना म्हणायचं आपण कीर्तन करूया का? मग बाबा आम्हाला नाही करत. बाबाला हौस. मग एक काम करतो, मी कीर्तन करतो, तू नियोजन कर. मग आपण ते बाबाने म्हणत, "काय नियोजन आहे तुमचं?" त्या येड्याला असंच फसवायचं. ते उराला वाळू लावून पळतं. काय नियोजन आहे महाराज तुमचं? आणि काय शिंदे साहेब, काय पंगत दिली तुम्ही? तुम्ही नुसती पंगत दिली, हे ऐकून खुश व्हायचं आणि आम्ही खाऊन टाटारून खुश होणार. आणि पुढच्या वर्षी जर कोणाला पंगत द्यायची असेल, आता सांगा म्हणजे आम्हाला नियोजनाला अडचण नको. ते येडे लगत बाबा आम्ही हे पण बरोबर आहे त्यांचं. पुण्य तीळ तीळ पुण्य साचा पडे. मग काय पुढं? येतो बहुती जन्मी जोडे. मग वाचेशी नाम तुझे आतुडे, वाचेशी नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा आहे. मग त्यांच्या संगतीत आपण जाऊ, दिव्याच्या संगतीत. मुलाला अभ्यास करायचा आहे, मग घरात लाईट नाही तो काय जाणार? सरकारी दिव्याखाली जाऊन अभ्यास करणार. तो शोधत जाणार. हे पुण्य जमा करायचं आले, पंक्ती देणं वगैरे ह्याच्यातून होतं. कुठे आलो होतो? प्रकृतीच्या हद्दीच्या पलीकडे असलेले ते ब्रह्माखेरीज काहीच नसते. पण जोपर्यंत तुम्ही प्रकृतीत आहे तोपर्यंत तुम्हाला काय दिसणार? प्रकृतीच दिसणार. आणि तुम्ही ब्रह्मस्वरूपावर जाणार तेव्हा तुम्हाला काय दिसणार? ब्रह्मस्वरूप दिसणार. प्रकृतीत आहे तोपर्यंत तुम्हाला प्रकृतीच दिसणार. दुर्योधन देवापासून बाजूला गेलेली बुद्धी आहे, त्याला सगळे कोण दिसणार? दुर्योधन. आणि हा धर्माला धरून आहे तर त्याला सगळं काय दिसणार? धार्मिकच जग दिसणार. ब्रह्माखेरी दुसरे काहीच नसते. बघा, कलश, कुंभ, घट या ज्या मातीपासून बनलेल्या असतात त्या मातीपासून वेगळ्या असतात काय? तो म्हणले आम्ही सगळं बोलायचं काय? कलश, कुंभ, घट इत्यादी ज्या मातीच्या बनलेल्या असतात त्या मातीपासून वेगळ्या असतात काय? नाही. एकच माती नाना परी भिंती, रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्मदुसे उघडे. आता समजा जगामध्ये माणसांमध्ये तुम्हाला रांजण आणि सुगड बघायचं तर तुम्ही कसं बघणार? जगामधला माणसातला रांजण बघायचं म्हटलं कसं बघणार? 3 रांजण आले तर आम्ही गाडी थांबवायचं नाही किती हात केला तरी. जाडी जाडी त्या 3 रांजणमुळे स्टिअरिंगच नाही फिरत. ती फिरवायची म्हणजे अख्खा आपल्याला फिरावं लागतं. पॉवर स्टेरिंग असेल तर फिरल किती येऊ, नाही का नाही? आणि सुगडं गेलं गावाला. सुगडं गावाला गेले मतदान करायचं बरं का. मतदान सगळ्यांनी उद्या. आळशी नाही व्हायचं. देशात राहायचं ना तर काम करायचं. देशाने काय दिले हे नाही बघायचं, आपण देशाला काय दिले हे बघायचं. आपल्याला सगळ्या व्यवस्था दिल्यात. हे कीर्तन प्रवचन चाललीत ना ते वर बसलेत म्हणून. मग वर कोणला पाठवायचं एवढी तर अक्कल पाहिजे ना आपल्याला. का सुट्टी देत म्हणून मध्ये धरले आता सरकारने. मंगळवारी ठरले ना, बुधवारी का? पांडुरंगाचा वार. पांडू दादा मुंबई, शाबास. सुगडं तिकडं आणि कलश इकडं. क्या बात आहे. किती खळखळून की नाही. गावचे असतील तर बोलून घ्यायचे, त्यांना तिकीट खर्च आपण काढायचा त्यांचा. आपल्या देशात राहायचंय ना, आपण करायचं काम, हे काम करायचं. खरंच एखादा असेल कुतांगळू तो म्हणे 500 रुपये खर्च करून कोण जातं, त्याला आपण पाठवायचे ये
तुझी राहायची बी सोय करतो. जर तुम्हाला तेवढी तुमची देशाविषयी तुम्हाला तेवढा निस्सम आदर प्रेम भाव असेल तर तुम्ही हे पण करणार. धर्म ज्याला करेल कळेल ना अंगावरची कपडे काढून देईल. आणि जर धर्म कळला नाही नीट तर त्याला तलवारीच्या धारेवर रक्तपात पण करेल. हा धर्म असा विषय. आणि तो उद्या आपला धर्म आहे, मतदाराचा धर्म आहे. काय हे उभे राहिले त्यांना दान करायचे, दान. उद्या एवढं मोठं पद दिले आपल्याला. साहेब उद्या कोण आहेत साहेब? उद्या साहेब साहेब नाहीत, उद्या सगळे कोण? सगळेच साहेब उद्या. ज्या मातीपासून बनलेल्या असतात त्या मातीपासून वेगळ्या असतात का? नाही. ही सगळी जगामधली हे 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन दाखवलं. हिंस्र, प्रेमळ, सोनेरी रंगाचे, ढेकळ टाकले तर दिसणार नाही असे, दयावान, हो प्रेमळ, अति क्रूर, पाहिलं नंतरच आपण घाबरू. हे सगळं विश्व अर्जुना परमात्मा आहे. तो म्हणलं हे असलं विश्व नको. आपलं ते देवळाच्या पुढाशी घंटी वाजवायची ते बरं वाटतं. तेवढं झालं का समाधान, भीती नाही, काय नाही तेवढं. निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैवा देईन काय. कौन्या गुन्हे भुली पडली गवारा. अक्कल नाही अशा मूर्ख माणसा. गवारा कोणला म्हणला? ते माहितीये. म्हणजे कौन्या गुन्हे, मला वाटलं प्रमाण अजून तिसरं वेगळं आलं काय. कौन्या गुन्हे भुली पडली गवारा, तीर्थाच्या माहेरा नोळ कशी. तीर्थाचं माहेर मुख्य काय? ब्रह्म. हाय कौन्या गुडी म्हणे तिसरं अष्टोत्तरशे तीर्थी, 108 तीर्थ जयाचे चरणी. अरुण बाबाच्या करत असं व्यक्तिमत्व जगायचे, पारमार्थिक जगायचं असेल तर यांच्याशी कोणत्या भाषेत बोलायचं एवढं डोकं पाहिजे. यांना काय समजतो आपण? हेडीस फेडीस उत्तर द्यायची काय? कोणत्या मस्तीत आहे आपण? कोणाशी बोलतो? अक्कल नसावी. कौन्या गुन्हे भुली पडली गवारा, अष्टोत्तरशे तीर्थी जयाचे चरणी, तो तुझ्या हृदय भुनी आत्माराम. देव जवळ असता आन तीर्था जाशी, मोकलासी आता ज्ञान देव म्हणे. पण नाही कळणार. ते म्हणले नाही कळू शकत बाबा, हे नाही कळू शकत यांना. कलश घट कुंभ मातीपासून बनलेले असतात, त्या मातीपासून वेगळ्या असतात का? प्रश्न विचारलं पण एकाला उत्तर देता आलं नाही. कारण मायारूपी मदिरेने भ्रांत झालेल्या ह्या मद्यपी मात्र तू मीची भाषा करीत असतो. दारू पेलेला मी तुझी भाषा करतो ना. दारू पेलेलं आमच्या शेजारी अक्कांचा आवटी, त्यांचे राजुरीचे एक होते आवटी. तर ते कधीच गल्लीत कोणाशी बोलायचे नाही, पण पिऊन आले का डायरेक्ट इंग्लिश मध्येच बोलायचे. मी दुसऱ्या दिवशी म्हणायचे इंग्लिश आज बोला ना. ते म्हणले जी इंग्लिश बोलत होती ती काल होती आज नाही. म्हणून मायारूपी मदिरेने भ्रांत झालेल्या त्या मध्यमी मात्र पेलेल्या माणसाला नशा चढलेली. आपण एक वाक्य म्हणतो, रे रात्रीचे दारू पेलेले यांची तरी सकाळी उतरती, पण ह्या रसामध्ये जे या मायारूपी मदिरा पेलेल्यांची नशा उतरत नाही. मेले तर उतरत नाही, आणि जगले तरी जिवंत असताना उतरत नाही, मेले तरी उतरत नाही. म्हणून 184 न चुके फेरा. जो मायाच्या याच्यामध्ये पडला ना तो सुटू शकत नाही. आणि जो मदिरा पिलेला आहे मायारूपी, तो मीची भाषा करीत असतो. मी तू ही भाषा कोण करतं? पेलेली माणसं भांडणं उकरून काढतात ना, तशी हे मायारूपी मदिरेत भ्रांत झालेले, ज्यांची डोकी ठिकाण्यावर नाहीत, हे बोलणं गरजेचं काय? हे आपण इथं बोलायला 4 टाळक्यांमध्ये घाबरतो, आणि सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? कोणाचं? काँग्रेसचं सरकार होतं का बीजेपीचं सरकार होतं?
ब्रिटिशांचं सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? आता त्यांचं डोकं ठिकाणी आल्यामुळे यांना लगेच मंडालेमध्ये टाकलं, जेलमध्ये. यांच्या हातात ज्याच्या हाती ससा तो पारधी, लगेच मंडालेमध्ये टाकलं. मंडालेमध्ये तरी चालेल, मंडाले सुद्धा काय अवघेची वैकुंठ चतुर्भुज. गीता रहस्य ग्रंथ लिहिला त्यांनी ना. मग जे जे काही अस्तित्वात असते ते शुद्ध परब्रह्म, आता जे जे दृष्टीस दिसे ते ते हरी रूप. मग सेपरेट त्याला पूजा जप ध्यान त्याशी नाही. आणि याला अंकार 2 तास घुमून घुमूनच घेणार, चांगला घामाघूम झाला पाहिजे. जे जे काही अस्तित्वात असते ते शुद्ध परब्रह्म अनंत जाणीव तत्व होय. एवढं दिसतंय आपल्याला, जेवढं दिसतंय दृष्टीच्या टप्प्यात ते सगळं काय चैतन्य आहे. कधी? मायेचा संबंध संपल्यानंतर. ते माझे परम साचोकार निजधाम, हे अंतुवट वर्म तुझ दाविले. ज्ञान इंद्रिय आणि मन यांच्याद्वारा जे जे अवगत होते ते दुसरे काही नसून चुकीचा अर्थ लावलेले सत्तत्वच होय. ज्ञान इंद्रिय आणि मन यांच्याद्वारा जे जे अवगत होतो, जे जे दृष्टी दिसतंय ते ते काय. म्हणून तुकाराम महाराज भूताला सुद्धा देव म्हणतात. रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवला तरी ब्र शब्द नाही, उलट आला अनुग्रह घ्यायला तर दिला. त्यांचा गाथा बुडवला. आपलं फक्त कीर्तन म्हणले आज नाही, या वर्षी तुमचं करायचं नाही, तर आपण त्याला बुडून टाकू. माझं नाही म्हणतो, कोण नाही म्हणतोय तुझं? कीर्तनाची आवडी देवनिवडी, कीर्तनाची गोडी देवनिवडी. आपण हा नाही म्हणतो म्हणजे कोण नाही म्हणतोय? देव नाही म्हणतो. जे जे पाहे जे जे दृष्टी ते तुझं वाचून काही नाही. ऐसे सर्वत्र चरण पाही, पूजिले ठाईच्या ठाई. जे जे दिसते ते सगळंच. आणि अशी पूजा ज्याला जमेल, आपुली पूजा आपण करावी. ही ठाव नाही जव रहाटी, तवर कास या ती पूजा जाणीवेचा शीन. मी 2 तास, 2 तास नाही तुला चांगला असे 2-2 तास 365 वर्ष नाशी किती वर्ष तुला घुमून घुमून उन्हाळ्यात थंडीत आणि पावसाळ्यात घामाघूम करणार. कारण तुला हे माहित नाही आपुली पूजा आपण करावी. ही जवर नाही ठाव रहाटी तववरी कास या ती पूजा जाणीवेचा शीन. आम्ही बाबांबरोबर 8 वर्षे जेवायला झोपायला आहेत बाबांबरोबर. अर्क काय उतरला? तववरी ती कास या पूजा जाणीवेचा शीन. त्याहून अज्ञान बरे देवा. अज्ञानी काही पेतड खातड माणसं आहेत ना, ओळख नाही लागत त्यांना. नुसता बुक्का पाहिला तरी. काल आपण गेलो खंडोबाच्या देवळात, सगळे ते खंडोबाचा प्रसाद देणारे पाया पडायला नानांच्या. अजून तुमच्याबरोबर कोण होतं? अजून 1-2 जण त्यांच्या. हो, पांढरे कपडे आणि एवढं घातले तरी बुक्का बिका. महाराज आलेत वरती बघा, कारण वरती महाराज येत नाही शक्य होत. थांबूया आपण, हे आपलं रोजचं आहे. इथे आपण फक्त 392चा श्लोक वाचून थांबतोय. म्हणजे आपल्याला किती द्यायचंय? 90 आणि 91. फक्त 91च वाचला, 90 पर्यंत पण वाचलेलं होतं. आज 91 नंबरचा श्लोक पूर्ण आणि 92चा फक्त श्लोकाचा अर्थ वाचलाय, भावार्थ वाचायचा शिल्लक आहे. तो आपण उद्या पाहूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री विवेक चुडामणी ग्रंथ, संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान.
बोलो रे भाई सब संतन की जय गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसायला नाही जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे चढो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछित तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रवेचे अलांचन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय भोगावेजी हे तमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती.